राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोला निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजचे अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश घोलप यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोला हार घालून दीप प्रज्वलन करून अहिल्याबाई होळकर यांच्याबाबत योगेश घोलप यांनी त्यांच्याबद्दल माहिती दिली। जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला। वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे 1733 मध्ये मल्हार होळकर यांचे चिरंजीव खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला। त्यांच्या वैवाहिक जीवनात संकटे आली। 1754 मध्ये पती खंडेराव कुंभेरीच्या लढाईत धारातीर्थी पडले। वयाच्या 29व्या वर्षी अहिल्याबाई विधवा झाल्या। 1766 मध्ये सासरे मल्हारराव होळकर यांचे निधन झाले। 1767 मध्ये मुलगा मालेराव यांचाही मृत्यू झाला। एका वर्षात घरातील सर्व कर्ते पुरुष गेले। 1767 मध्ये सासरच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेतली। 28 वर्ष अत्यंत कार्यक्षमतेनं माळव्यावर राज्य केलं। राजधानी महेश्वर येथे होती। सैन्यामध्ये प्रसिद्ध सेनापती तुकोजी होळकर यांच्याकडे सैन्याची जबाबदारी दिली। तुकोजींनी सैन्य सांभाळावे, मी राज्य सांभाळेन असे 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार सांभाळला। अशा राजमाता अहिल्याबाई होळकर यांना 301 जयंतीनिमित्त निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने कोटी कोटी प्रणाम असे रोकठोक रणरागिणी न्यूजशी बोलताना सांगितले। उपस्थित पदाधिकारी इम्रान शेख, प्रकाश गांगुर्डे, मनोज भावसार, कविता नवाळे, सुनीता जैन, डॉक्टर पार्वतीला लकारिया, संध्या राजपूत, सिमी, संगीता गायकवाड, सोनाली शिंदे, वर्षा आहिरे, सपना खरेक, शुभदा जाधव, शीला सांगळे रोकठोक रणरागिणी न्यूजसाठी संचालिका तथा मुख्य संपादिका योगिता घोलप, नाशिक।